आपण आपकी अदालत बघितला, इकडे असतो बापकी अदालत. नमस्कार, मी लाजत शर्मा. लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. इथे मोठमोठे सेलिब्रिटी आपण बोलवतो. काही ना इकडचा नाश्ता खूप आवडतो, काही तर इथे राहायलाच आलेले असतात. जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे आपण बघतो आणि त्यांना शिक्षा देतो. शिक्षा देण्यासाठी आपण इथे जज नेमतो. इकडचे जज म्हणजे असं आम्ही कोणालाही ठेवतो, असं काही हे नसतं. कुणी येतं आणि जज होतं. तर आजचे आपले जज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भारत गणेशपुरे यांचं. बोला नाही बोलून 3 रुपये सुट्टे नाही बोललो ना मी. अहो द्या ना, असं गेल्या वेळी फसवलं, आता पण गेल्या फसवलं. वेळी गेल्या वेळी काम करत मी इकडे शेअर रिक्षाने आलो सर. 3 रुपये नाही आहे आमच्याकडे. 3 रुपये देत नाही. घेतो म्हणलं ना, काम आहे ना इकडे. काय काम आहे? अरे इकडे मोठे माणसं येतात. इकडे बस इकडे गुपचूप. काय यार सांगतो ना काम. अरे बापरे, स्वप्नील जोशी. अरे बापरे सर, मी खूप मोठा फॅन आहे सर. म्हणजे आज जजचं काम भेटलं पण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा पिक्चर आहे ना आता नवीन, मला म्हणजे तंटामुक्त गावावर आधारित केलाय तुम्ही तो. कुठला? मिटवा. वा वा, हो बरोबर. आहे ना? असं कसं असं कसं म्हणजे अरे आम्हाला माहिती आहे ना स्टोरी कम्प्लीट. वा. त्याच्यामध्ये 2 हिरोईन राहतात आणि त्या स्वप्नील जोशीसाठी भांडतात. हा माझा. स्वप्नील जोशी म्हणतात अरे तुमच्यातलं भांडण मिटवा, म्हणून त्याचं नाव आहे मिटवा. खरंच आहे ना, हा जबरदस्त. अरे ह्या त्या आहेत ना, कोण? ह्या म्हणजे प्रार्थना बेरे. हो. त्याच ना त्या त्यांच्या हसण्याचा आवाज अशी बुलेट मोटरसायकल चालू केल्यासारखा येतो. अरे आम्ही ऐकलं ना आम्ही. अजून येते. नाही, मी बाईक काढू. ते आहे ना जबरदस्त. काय ती हसत नाही, काय होत नाही बघा. हे बघा. नॉलेज आहे आमचं थोडस असं. चला सुरू करा. क्वार्टर. अरे ऑर्डर. हा असू द्या. हा बाप की अदालत मध्ये मी सगळ्यात आधी बोलवणार आहे सुप्रसिद्ध स्वयंघोषित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना. सोनालीजी, तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही म्हणाला असतात तरी घ्यावा लागला असतं. दस का बीस. काय हे काय? ते मितवा सिनेमा हाऊसफुल चाललाय ना, हा तर मितवाचं ब्लॅक करतोय. अबे त्याने एवढा खर्च करून कलर केला, ब्लॅक कायले करून राहिला? है ना सर? आज वकील आहेस तू, वकील आहेस. हो हा या. हा. दिलंय ना काम. हो. आणि यांच्या बाजूने बोलायचं तुला. कोणाच्या? यांच्या. एक मिनिट जरा बाजूला. हो. सर का थोडं
काय करताय बाजूने हे काय यांच्या बाजूने बोलतो ना थोडं. वकील बनवलं तुला, काय करतो बस रे. तर बाप की अदालत मध्ये सोनाली कुलकर्णीवर पहिला आरोप आहे. आधीच नाही तिने आरोप मान्य केलाय. नाही तसं आहे, आरोप आहे. आम्हाला असं कळलंय की तुम्ही खूप आळशी आहात. कोणी केलाय आरोप? म्हणजे आपल्याला शूटिंगची वेळ देण्यात येते, ज्याला आपण कॉल टाईम म्हणतो. तर तुम्हाला उठता येत नाही सकाळी. तुम्ही स्वप्नील जोशींना सांगता उठवायला. हे खरं आहे का? हे खोट आहे. काय तुमच्याकडे गजराचं घड्याळ नाहीये का? स्वप्नील जोशीला तुम्ही गजराचं घड्याळ म्हणून वापरता? गजरावी फक्त केसांमध्ये. गजराचं छान सर. अरे नाही रे. हे खरं आहे का? नाही, हे खोट आहे. कारण मी उठवायचे या लोकांना. स्वप्नील त्यांनी सर, आरोप केला, उलट आरोप केला. हा, म्हणजे हे चुकीचं आहे. या लोकांवरती आरोप केला पाहिजे. या दोघांना मी सकाळी उठवायचे. कशाला? कारण यांना उठता येत नाही. तुम्ही का उठायचं मग? नाही उठत, नाही उठत. गेलं ना खाली, मरू दे ना. अरे पण सगळं शूटिंग थांबेल की नाही? तुम्ही काय अशाला काळजी करताय? त्यांचं ते बघून घेतील. तुम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा जायचं ना तुम्ही. मला ओरडतोय हा. हे ऑर्डर नको रे. तुम्ही जाऊ ना, तेव्हा जायचं ना. नाही, हा आरोप फेटाळण्यात येतोय. तुम्ही स्वतःच ठरवलं. अरे हा काय करतोय मग? तिथं पेटंट आहे तर. गजर गजर अरे काय अरे, बोलतोय? गजर. स्वप्नील जोशी, येस सर. सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे. हो, एक सांगा. उद्या सकाळी 6 वाजता प्लीज मला उठवाल. माझी 7 वाजता गावात जायची ट्रेन आहे. नक्की नक्की 101%. Please, sir. 101%. Thank you, डन डन डन. Thank you, sir. थँक्यू सर सर स्वप्नील जोशी सर बोला सर. मला 6:30ला भेटू. डन सर. काय चालू आहे? गजरचा घड्याळ आहे तो माणूस. काय लावलं सर? मला 9 वाजता उठव. आणि तुम्ही फक्त बघत बसू नका. ते लिहा तिकडे काहीतरी. हा 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 टाईप करा, टाईप करा. ए प्लीज करा यार तो. सर, चला हॅरी पॉटर हॅरी पॉटर. हे रिपोर्टर. ऑर्डर ऑर्डर आहे ना ते. सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे यावर? नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील. वा 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 वा. सर मला पेरू 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 काय पेरू काय? पेरू काय? फळं मिळतील बोलला ना म्हणून म्हटलं पेरू द्या मला. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.